द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळानी कारुण्य सिंधु भव दुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज पारेश्वर भगवान सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकटमोचन हनुमान की जय। बलरामचंद्र की कुंडलिका वरदेव हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्वांनी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी वरती हात करायचे मस्त वा गोड आमच्या पाठीमाग टाळी वाजून भजन म्हणायचं। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी।
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी दोन मिनिटं सर्वांनी उभा राहा. या ना.
शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुबावलीच्या कृपेने आशीर्वादाने आशुतोष भगवान पारेश्वराच्या पवित्र नगरीमध्ये पालखेड नगरी सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी सद्गुरु जनार्दन स्वामींच्या स्वहस्ते या ठिकाणी झालेला जीर्णोद्धार पारेश्वराचा अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये ज्या भूमीत ज्ञानेश्वर माऊली 5 दिवस राहिली सर्व सोपन काका निवृत्ती दादा मुक्ताई 5 दिवस या ठिकाणी राहिल्यामुळं सर्व संतांचं मंदिर आपल्या पालखेडमध्ये आहे म्हणून सर्वात जास्त आनंद असं वाटतं की ज्यावेळेस आपण पारेश्वराचं दर्शन घेतो आणि पलीकडच्या बाजूने पांडुरंगाकडे गेलं ते विठ्ठल माझा लेकरवाळा जर बघितलं तर सर्व संत त्या ठिकाणी एकाच वेळेस बसलेले या पारेश्वराच्या सानिध्यात आणि सर्व संत असं दर्शन गोड होतं काय सांगावं ते फक्त आपल्या ह्याच भूमीत होतं सगळ्या संतांचं दर्शन आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहात जिथं सद्गुरू आले जिथं बाबाजी आले जिथं आपले स्वामीजी आले जिथं आपले सर्वांचं श्रद्धास्थान आलं ते माती नुसतं कपाळाला लावलं तरी आपल्याला शिव महापुराण कथा ऐकण्याचं पुण्य मिळतं एवढी पवित्र भूमी ही भूमी आहे आणि ह्या भूमीत आज जे संत आले स्वामी विमलगिरीजी महाराज स्वामी 1008 महामंडलेश्वर योगेश्वरानंद गिरीजी महाराज यांचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो कर्मभूमीत ज्या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामी दहेगावरून निघाले आणि करंजगावच्या कर्मभूमीत जिथं आमचे बालगिरी बाबा असतात 108 श्रीमंत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो ते या ठिकाणी महेशगिरीजी महाराज आहे विशेष म्हणजे आमचे सगळ्या बाबांचं या ठिकाणी नामकरण आपण एकाच मानगिरी बाबा बरोबर सगळ्या बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करतो संत आहे गजानन बापू आहे आमचं सर्व भजनी मंडळ सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू वेळ खूप झाला कारण आम्हाला नाशिक त्र्यंबकहून यायला 1-1.5 तास लागतो आता या विभागात नाशिकचे आम्हाला कुंभमेळा आला आता आपल्याच भागातील PSI काय ते नाशिकचेच का नाशिकला सर्वेक्षण आता वा कुंभमेळ्याचे धमाले मग आपल्या आता आम्ही दररोज तरी आम्हाला काल नाही जाता आलं काल ध्वजारोहण झाले 4 ठिकाणी आमच्या आखाड्यामध्ये आणि थोडंसं धावपळ खूप आहे तरी पण इथं आलं का पारेश्वराच्या ठिकाणी नमस्कार बाबाजींच्या चरणावर साष्टांग दंडवत केला की तुमच्या समोर आले की सगळे भगवंताचंच रूप दिसतं त्यामुळे सगळं विसरून जातं बोले बाबा आणि म्हणून सर्व भाविक भक्तगण माता भगिनी म्हणलं सगळ्यात जास्त माता भगिनी आहेत त्यांना सगळ्यात जास्त आरक्षण द्या बसायला आज म्हणून म्हटलं यंदा तर कुठं यायला जमणार तुम्हाला जमणार नाही ना म्हणून म्हटलं गौरवानंद म्हणलं त्यांना जास्त जागा द्या आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात या ठिकाणचे विश्वस्त ही कार्यकारिणी अतिशय चांगली आहे सर्वांचं सर्व ग्रामस्थांचं लहान लेकरापासून तर वृद्धापर्यंत
आपण सर्वांचं स्वागत करू आणि या ठिकाणी शिव महापुराणाला सुरुवात करू. कारण प्रत्येक गावातून आले, एवढ्या गावाचे नाव घेतलं तर अर्धा तास लागेल. त्याच्यामुळं आपण एकाच गावाचे आहोत, जनार्दन बाबांच्या, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आहोत. हे बघा, वटवृक्षाला नमस्कार करण्यापेक्षा वटवृक्षाच्या बीजाला नमस्कार करायला. हे वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाचं बीज म्हणजे भगवान शंकर आहे. बीज सर्वात जास्त महत्वाचं आहे, ज्याला म्हणतात विश्वाद्य, विश्व बीज. या बीजाला नमस्कार करणं म्हणजे सगळ्या देवाला नमस्कार करणं. महादेवाला पाणी टाकणं. घरात जर आपल्या खूप घरात देव आहे आणि आपल्याला एखाद्या वेळेस खूप लवकर निघायचं आहे, पण आपण सगळ्या देवाला नाही स्नान घालू, तर तेवढ्यात महादेवावर एक तांब्या टाकला तर सगळ्या देवाचं दर्शन आणि सगळ्या देवाचं पूजन होते. लक्षात ठेवा. म्हणून बीज महत्वाचं आहे आणि त्या बीजाला आपण नमस्कार करतो आहोत. लक्षात ठेवा, विश्व बीज. आणि त्या बीजाला अति महत्व आहे की जिथं जिथं आता समजा आम्ही एवढे महात्म्य आलो, एक एक महात्मा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेला पात्र आहे. आदरणीय आपल्या ठिकाणी उद्या परवा जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज येत आहे. नाशिक भागात जे कार्य करतात ते परमपूज्य श्रद्धे माधवगिरी महाराज करतायत. आता कोपरगावला रमेशगिरी महाराज, हे सगळे वटवृक्षाच्या अशा फांद्या आहे, मस्त गोड गोड, आणि यांना फळं येतात. आपण ते कोणी शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं देतात, कोणी कशाच्या निमित्तानं देतात, ते गोड गोड फळं आपण खातात. परंतु या वटवृक्षाचं जे बीज आहे सद्गुरू जनार्दन स्वामी, हे लक्षात राहू द्या. मूळ बीज शुद्ध बीजा पोटी, हो शुद्ध बीजा पोटी, हो शुद्ध बीजा पोटी, हे मंत्र आहे, एक एक मंत्र आहे. सर्व मंत्राचा राजा ओम. म्हणा सर्वांनी नमः. किती मोठा मंत्र आहे. सगळ्या विघ्नाचा नाश करतो, सगळे कष्ट दूर करतो. फक्त सकाळी उठायचं नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. नाही एवढा मंत्र शिव 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 शिव. काय म्हणायचं? आज सगळ्यांनी भस्म लावलेले, कोणीच, सगळ्यांचे ना भस्म. इकडं मात्र बरेच कोरडे आहेत. लेट आले सगळे लेट आले. नाही समजून घेऊ शकतो. म्हणजे लेट जरी आले तर घरात भस्माचा डब्बा पाहिजे. निघालं का आपलं भस्म कपाळाला लावलं. अरे आपण हिंदू आहोत आणि हिंदूला तिलकच शोभते. लक्षात राहू. कपाळ असं खाली ठेवत हे पाहिजेतच. काय हे कशासाठी दिलं देवाने? आणि जे जे लावतात, चंदन लावा, भस्म लावा, हे 3 रेषा आपलं कर्म बदलून टाकतात. ब्रह्म विष्णू महेश, 3 रेषा आहे. आपलं सर्व काय एक उत्पत्ती आहे, एक पालन पोषण करते, एक संहार करते. म्हणून 3 रेषा आपल्या कपाळाला पाहिजे. लक्षात काय पाहिजे? लावणार ना उद्यापासून. कमीत कमी लयच लाज वाटत असेल थोडी लावा. अहो काय झालं आता, त्या टिकल्या कोणी काढल्या का? बारीक काढल्या, अशा इतक्या बारीक काढल्या, भिंगाचा जरी चष्मा असतो तरी दिसत नाही. काढणाऱ्याकडच पाहावं लागेल. किती मोठं पाहिजे. पहिल्या एवढं कुंकू राहायचं, एवढं मोठं असं कपाळात एवढं राहायचं. ते छोटं झालं, छोटं झालं, छोटं झालं, आता एवढं झालं. आता ते पार कणासारखं आहे, जसं पॅनाने टिक मारलं. अरे बाबा राहू द्या, खूप छान आहे. जरी केमिकल कुंकू निघालं असेल तर चांगलं हळदी कुंकू म्हणून ते चांगलं भेटतं. आम्ही दररोज लावतो.
वासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गोपीची नदी तुळसी माळ गोपीची नदी तुळसी माळ गोपीची नदी तुळसी माळ गोपीची नदी हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा सीमाळा गोपीच्या नदी तुळसी माळ गोपीच्या नदी समजा आता एक शिवरात्रीची पूजा होणार आहे. दररोज एक सांगतोय, बारकाईने लक्ष द्या. नारळाचा अभिषेक सांगितला, बरोबर आहे, ऐकला. नारळाचा आज एक सांगणार आहे. हे बघा, कितीही त्रास असेल, किती संकट असेल, कर्जबाजारी असेल, अनेक प्रकारचं आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर एक अजून सांगितलं. एक जग न ऐकलेलं आहे ते तुम्हाला ऐकायचं. शिवरात्रीची पूजा. शिवरात्रीच्या दिवशी फक्त तांदळाचं पीठ करायचं. ऐकलं होतं कधी? नाही. जे नाही ऐकलं तेच सांगणार आहे आणि पुन्हा पुन्हा ते परत ऐकायला भेटणार नाही. तुम्ही व्यासपीठावरून खाली जर उतरवलं ना मला तर बाबाजी काय सांगितलं आमच्या काहीच लक्षात राहत नाही. जोपर्यंत व्यासपीठावर आहे तोपर्यंत ऐकून घ्यायचं. एकाला सहज सांगितलं, म्हणलं अरे बाबांनो, रुईची फुलं आले का आपल्याला कधीच रोग होत नाही, काही त्रास होत नाही, कोणी आपल्याला दुश्मन राहत नाही, कोणापासून आपल्याला त्रास होत नाही, कोणी शत्रू आपल्याला निर्माण होत नाही, त्याची बुद्धीची शुद्धी होते. का त्याच्या खाली उतरलं, नुसतं खाली पायरीच उतरलं हो, एक पटकन माताजीने नमस्कार केला, बरं झालं बाबाजी सांगितलं हो तुम्ही. म्हणलं काय झालं हो? अहो बरं झालं तुम्ही, उद्यापासून आहे ना मी जेवढे फुलं आहे ना महादेवाला फक्त कोणते वाहणार आहे, कोणते? रुईचीच वाहणार. म्हणलं का ग आई, काय माताजी, काय आई मावशी असं म्हणते? नाही बरं झालं म्हणे तुम्ही सांगितलं. म्हणलं तुझे दुश्मन आहे कोण? म्हणे माझी सासू. मग मी तिला हळूच सांगितलं याच्यावर कोणतंच फुल चालणार नाही, जगातलं एकही फुल चालणार नाही. कारण सासू ही आई असते, लक्षात राहते. आणि मुलगी ज्यावेळेस घर सोडते ना, तिने आपल्या समोरच्या घरात त्या सासूला सासू म्हणून पाहायचंच नाही, तिने आई म्हणून पाहायचं. आणि आयत्या सासूने बी सून म्हणून पाहायचं नाही, ती मुलगी म्हणून पाहायचं. बघा किती संसार सुखाचा, लय आनंद येतो. आणि म्हणून रुईचं फूल, धोत्र्याचं फूल, जसं एक दुर्वा किती महत्वाचं आहे. आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वाढतं, वंश वृद्धी होते. दुर्वा व्हायचा आणि एक दुर्वा त्यातलं घ्यायचा आणि चावून खायचा. पोटाच्या बिमाऱ्या सगळ्या बऱ्या होऊन जातात. आता समजा आपण हे जे सकाळी उठलं 3 वेळेस फक्त असं अंगठा दाबतो, 3च वेळेस दाबायचा. किती वेळेस? 3 वेळेस दाबून बघा. तुमच्या शरीरातले एकही बिमारी राहू शकत नाही, न किडनी फेल होऊ शकत, न अटॅक येऊ शकत, न शारीरिक कुठलं. आम्ही एका दिवसात 300 ते 400 किलोमीटर प्रवास करतो. हातानेच बनवून घ्यायचे, नाही बनवलं तर तसंच राहायचं. बरोबर आहे का नाही? जर बनवली पूजा हाताने तरच, नाही तर मग कुठं गेले कुठं काही शक्यच नाही. 30 वर्ष तर भगर खाल्ली मग हातपाय सुजायला लागले. डॉक्टरांनी सांगितले हे युरिक ॲसिड वाढलं, भगर सोडा. म्हणलं आता हे सगळं सुटलं तर आम्ही सुटून जाऊ. म्हणून बाबाजींच्या नियमामध्ये काही गोष्टी, त्रिकाल संध्या 3 वेळेस स्नान करायचं. परत इथून गेलं तरी स्नान करायचं, विधीला बसायचं. मग रात्री 11 वाजून 12 वाजून, सकाळी पहाटे 4ला उठलंच पाहिजे. इथं कसं आहे तुमचं, रात्री 12ला जर झोपले तर 10 वाजता उठत नाही कोणी जाऊन. अरे उठ ना बाबा. पण जो सकाळी उठतो, आज लक्षात घ्या, जो दिवस उगायच्या आत उठतो तोच विश्वामध्ये नाम कमावतो आणि मोठा होतो.
बरोबर आहे की नाही? सकाळच्या उठणाऱ्याचं तेज पहा किती असतं आणि 9-10 वाजता उठणाऱ्याचं पहा आणि तेज कसं असतं. जेवढे शुगरवाले आहेत ते सकाळी 8-9लाच उठत आहेत. खरंय की नाही? सकाळी उठणारे पहा किती मजा असते. प्रारंभ मुचा प्रभात काळी शिवनामे होई. प्रारंभ मुचा प्रभात काळी शिवनामे होई. हसनावरती बैसुनी स्वामी हसनावरती बैसुनी स्वामी काले संजीवनी गायत्री काले संजीवनी गायत्री त्या मंत्राची धून ऐकूनी त्या मंत्राची धून ऐकूनी जनते जागे होई. चिठ्ठी आली की बाबाजी म्हणे तुम्ही कोणाला फळ दिलं, प्रदोष करायला लावलं, पुत्र संतान झालं, पूजन. म्हणलं असं आहे, हे बघा आज तुमच्या पुढे खरं सांगतो. आम्ही जनार्दन स्वामींच्या कार्यातले बुजगवणे. तुम्ही मिरच्याचं फळ पाहिले, त्याच्यात त्या सरात टांगे काय लागते त्यांनी का असं मिरच्याच्या खळ्यातले बुजगवणे आम्ही आहोत. तुम्हाला ही फळं देतो काही हे देतो. आमच्याकडे जवळ 2-4 हजार लोक येतात, प्रदोषची पेढे घेऊन येतात. बाबाजी असं झालं, हे बघा आम्ही कधीच काही करत नाही. आम्ही जरी भस्म दिलं तर तो आम्ही म्हणून देत नाही. आणि बघा ज्या दिवशी आम्ही पालखीमध्ये नारळ ठेवतो, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावर भस्म ठेवतो, तो भस्म भगवान शंकराच्या नावानं प्रदोषच्या निमित्तानं देतो आणि तो भस्म तुमचं काम करतो. आम्ही नाही काम करत. लोकांना शिवगिरी बाबांनी शिवगिरी बाबाच्या कृपेने हे चुकीचं आहे. आजपासून लक्षात घ्या की इथं देणारा प्रसाद देणारे ते आहे. अहो एकदा नाही का जातेगावच्या गावाला म्हातारीला प्रसाद दिला, म्हातारीसाठी सुनबाईला पोरगणे, सुनबाईला पोरगणे लय नंतर ती शिकलेली होती खूप. आणि ते म्हातारी खूप आनंदाने बाबाजीवर खूप श्रद्धा आली, घेऊन घे भस्माची पुढे, घे भस्माची पुढे. हा ते अशा राख्याने बोलवत आहे, शिकलेली ती दिली फेकून दिली. आणि म्हणून कधी कधी शिकलेले अवघड असतात. एकदा खूपच शिकलेली होती आणि ती दररोज अशी मस्तपैकी आजी आत्या 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 कशी भाजी करू, तिने सांगितले टाक जिरे, टाक मिरची, टाक हे टाक ते. हा भजन हे मला येत होतं. एक दिवस नेमकं पाडव्याचा दिवस तिला बनवायचं तर रवा. परत सुनबाईने सांगितलं आत्याबाई आता इकडे रवा कसा बनवायचा. म्हणजे काही नाही, मस्त त्याच्यात तूप टाकायचं, रवा भाजवायचा, थोडंसं दूध टाकायचं, थोडंसं काय वेलदोडे वगैरे टाकून मस्तपैकी सगळे वरून साखर टाकून द्यायची. आणि मग साखर टाकली की हळूच मीठ टाकून द्यायचं. हिने सगळं टाकलं, वरून मीठ टाकलं. खाऊन पाहायला गेलं तर एकच चव धडायची लागणार. म्हणे आज असं कसं काय झालं तर म्हणे तुला तर म्हणते तू सगळं येतं. तसं ही म्हणे अशा राखीने बोलवतात. जाते गावच्या डबर वाकल्याची ती आजीबाई आणि ते माझ्या बाबाचं भस्म आहे, फेकू नको खाली. भगवान शंकरानं दिलेले हे लेणं आहे, त्याचा अपमान होता का म्हणे. दे इकडे ते भस्म माझं. घेतलं 70 ते 75 वर्ष अंगाला एवढं रक्त राहिलं आणि त्या म्हातारीने खाऊन घेतलं ते भस्म. पुढं नागमठा तांबे एवढं गोड मुलगा झाला. हे बस तसंच गोमटे मारे. पुत्र शोकाचे होईल Thank you.
वासू दे जनार्दन बाबांची महान शक्ती जनार्दन बाबांची महान शक्ती म्हणून इथून पुढे कोणताही आमचा महात्मा असो, कोणताही आम्ही भगवेदार असो, आमच्यात ताकद नाही ती. हे बघा, ही ताकद इथली आहे. आणि ज्याच्याजवळ जनार्दन स्वामी आहे ना अंतकरणात, त्यांनी काहीही दिलं, माती जरी उचलून दिली तरी तुमचं कल्याण होणार आहे. फक्त तेच आहे. म्हणून प्रदोषचा दिवस जर आला तर एक कण्याचं फुल घ्यायचं, एक बेलाचं पान घ्यायचं, अनेक क्षमीपत्र घ्यायचं. ज्या दिवशी प्रदोष येईल त्या दिवशी महादेवाला व्हायचं. तुम्हाला किती अडचणी असो, किती काम असो, पण एवढं काम करा की हे काम देवा फक्त काय बेलाचं पान, क्षमीपत्र आणि काय कण्याचं फुल प्रदोषच्या दिवशी व्हा. संध्याकाळी 6 वाजता मंदिरात जा किंवा सकाळी 6 वाजता जा, वाहून बघा. किंवा जर आपल्याला लय अडचण आली तर रविवारच्या दिवशी बेलाच्या झाडाचं पूजन करा. कोणत्या दिवशी? सर्व मनोकामना तुम्हाला पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर रविवारच्या दिवशी जा. आणि विशेष म्हणजे आपल्याला कामच व्हायला पाहिजे तर रविवारच्या दिवशी त्या दिवशी जायचं. कधीही जायचं, ज्या दिवशी आपल्याला निघायचं आहे त्या दिवशी त्या बेलाच्या झाडावर पूर्ण पाणी भरून ठेवायचं, फुल पाणी भरून ठेवायचं आणि मग निघायचं. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, परत येऊच शकत नाही, यशस्वी व्हाल एवढं बेलाचं झाडायचं. म्हणून आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, थोडंसं वेळ आमच्याकडून कमी पडला आणि धावपळीत राहिलो, नाहीतर पालखेडला असं काही आनंद द्यायचा होता. तरी पण आपण जेवढे शक्य तेवढं वाटू. आज आपल्याला 2-3 कथा आपल्या समोर ठेवायच्या आहे, अतिशय महत्वाच्या आहे. जसं एक एक मंत्र आम्ही सांगू, तो मंत्र अतिशय महत्वाचा आहे, तो लिहून घ्यायचा. कोणत्या वेळेस कोणता मंत्र काम येईल त्याचं चिंतन तुम्हाला काल सांगितलं होतं की आठवणीनं आपल्याला आठवायचं आहे. आणि त्याचं चिंतन करून नाही तुमच्याकडून लक्षात राहिलं तर हे जे चॅनल लोक आहेत हे तुम्हाला नक्की कायम स्वरूपी तुम्हाला दिसणार आहे. युट्यूबला आहे का सगळेजण? सगळे चॅनल आहे ना? धन्यवाद तुमचं. 10 स्वागत. हे बघा, 3 कथा आपल्याला ऐकायच्या आणि त्या अतिशय नवीन आहे. देव काय करतो त्याच्या बाबतीत कथा आहे, अतिशय गोड कथा आहे. आपण त्या श्रवण करायच्या आहे. सर्वांनी अगदी मनापासून भगवंताची आराधना करायची, भगवंताचं स्मरण करायचं. पारेश्वराच्या मंदिरात जर तुम्ही फक्त मधाने स्नान घातलं, फक्त मध घ्यायचं, स्नान घालायचं. एक सांगणार आहे. दुधाने स्नान घातल्यावर काय होतं? मधाने स्नान, फक्त मध म्हणजे तुम्हाला माहिती, त्याला हिंदीमध्ये शहद म्हणतात. मधाने जर स्नान घातलं तर आपल्याला बुद्धी मिळते, आपल्या बुद्धीची शुद्धी होते आणि आपल्याला जे काही आत्मानुभव यायचा तो येतो आणि आपल्याला सगळे कामं करायला जातं. म्हणून मधाचं स्नान आहे, अत्तरचं सुद्धा स्नान आहे. एक स्नान आहे. ते सगळे स्नान आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर एक मंत्र जो दिला तो आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. अतिशय रोग झाला, निवारणच होत नाही, त्याच्यासाठी एक गायत्री मंत्र दिलेला आहे. तो गायत्री मंत्र इतका सुंदर दिला, त्याचं आपल्याला थोडक्यात चिंतन करणार आहे. एक गायत्री मंत्र आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. त्या जसं ओम भूम जुंसा भुरस्व आपण म्हणतो तसं हा एक गायत्री मंत्र दिला, तो पाठ करा. जर त्याचा अतिशय म्हणजे अतिशय दवाखान्यातही तो नीट होत नाही, त्याच्यासाठी ओम ह्रोम जुंसा ओम हा मंत्र दिलेला आहे. म्हणजे किती याच्यामध्ये असं सांगितलं की ते रोगापासून तो मुक्त होणारच. म्हणजे आम्ही काही इकडचं तिकडचं आणत नाही, जे शिव महापुराणाच्या बाहेरचं कधी सांगत नाही, लक्षात राहू द्या. पहिल्यांदा परत लक्षात घ्या, ओम ह्रोम जुंसा ओम हा मंत्र. फक्त किती सोपा मंत्र आहे, नाही लक्षात राहणार. हे बघा किती, परत एकदा सांगितलं, ओम म्हणा हा मंत्र, ह्रोम जुंसा ओम. आपल्या बाबाजींची विधीत आहे, ओम ओम जुंसा ओम. आपल्या विधीत आहे ना तो मंत्र, पण विधीमध्ये काय नाही हो, सगळं काही विधीत आहे. विधीच्या बाबाजींची विधी म्हणजे एक गाडीभर ग्रंथ होते, त्यातला सगळ्या जगातले जेवढे ग्रंथ आहेत आणि 18 पुराण शाही शास्त्र सगळ्यांचं वेदांताचं सार म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची विधी आहे. पण ते आपल्याला माहिती नाही. सकळ मंगळ विधी
एक आहे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. कवी कालिदासासारखी बुद्धी होऊ शकते, बृहस्पतीसारखी बुद्धी होऊ शकते, पण हा मंत्र त्या मुलाला शिकवायचा. ज्यांना विद्यार्थी अवस्थेत त्यासाठी खूप चांगला. तो मंत्र आहे क्लीम नमः शिवाय. काय मंत्र आहे लक्षात आलं? बारकाईने लक्ष द्या बरं का, ही परत परत आमच्याकडून निघणार नाही. काय मंत्र दिला आता मुलांसाठी? जे विद्यार्थी आहे खूप चांगले आमचे, जसे PS आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर होणार आहे, त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. काय म्हणायचं त्याने? क्लीम नमः शिवाय. झालं का? पाठ झालं ना? आणि एक मंत्र आहे क्लीम क्लीम क्लीम. आपल्या बाबाजीने विधित दिलेलं आहे, परंतु कसं आहे, हा कधी म्हणायचा त्याचंही चिंता नाही. समजा आपल्याला काही त्रास असेल, कोणापासून त्रास होत असेल, तर सोमवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाने स्नान घालतात. आणि रोगापासून निवारण व्हायचं असेल तर शनिवारच्या दिवशी महादेवाला मोहरीचं तेल घालायचं. मोहरीच्या तेलाने स्नान घालायचं, रोगापासून मुक्ती होते. म्हणून ही जी कथा आहे ही शिवमहापुराण कथा आहे, अतिशय सुंदर. काल कोणतं ज्योतिर्लिंग बघितलं आपण? वेरूळला गेलो होतो. त्यानंतर नाही लक्षात काय? मल्लिकार्जुन. वरबोट करा. मल्लिकार्जुन कोणाच्या लक्षात आहे? मल्लिका का म्हटलो आपण? मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे मल्लिकार्जुन भगवान की. उज्जैनला जाऊ, सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीशल्य. आता उज्जैन या महाकाल, या भूताला एकच देव आहे महाकाल. कोण करून गेलं महाकालला? काल का काल महाकाल जो जातो, अरे सगळ्या याच्यातून तो मुक्त होतो. एकदा तरी ज्यावेळेस महाकाल बोलवतो त्याच वेळेस मनुष्य जातो, अन्यथा जाऊ शकत. हे पण लक्षात राहतं. ज्या दिवशी महाकालाने आपल्याला उज्जैन नगरीत बोलवलं त्याच दिवशी जातो माणूस. अन्यथा उज्जैन नगरीत जाणं म्हणजे सगळ्या आपल्या जीवनाचं पटल बदलण्यासाठी, आपल्या जीवनाचं सगळं काही नशीब बदलण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं प्रारब्ध बदलण्यासाठी महाकालाचं दर्शन घेतलं की तिथं सगळी घडी बदलून जाते. बोले तेरी नगरी में आकर, बोले तेरी नगरी में आकर मन में बिगड़ेगा, एक तू ही भगवान है बोले, एक तू ही भगवान, एक तू ही भगवान है बोले, एक तू ही भगवान. महाकाल की नगरी में आपल्याला जायचं आहे. 2 मिनिटात घेऊन जातो. कोणाला बसला बसायचं नाही, रेल्वेत बसायचं नाही, कुठेच नाही. फक्त सहज ध्यान करा. महाकालेश्वराचं आपण स्मरण करूया, दर्शन घेऊया. पण निर्माण कोणी केलं? वेदराज नावाचा ब्राह्मण होता. वेद
वेद ब्राह्मण खूप धार्मिक होते, पण त्याला 3 मुलं झाले आणि ते 3 मुलं शिवभक्त होते. तिन्ही मुलं भगवान शंकराची एवढी पूजा करत होते. तुम्हाला सांगतो बाबांनो, अंतःकरणातून सांगतो, हे जे काही मिळतं ना, हे सगळं भगवान शंकराच्या पूजेने मिळतं. मान, प्रतिष्ठा, वैभव, सगळं काही धन दौलत जर मिळत असेल ना, तर भगवान, हे बघा, आपण जाताना कोणालाच काही घेऊन जाता येत नाही, काहीच नेता येत नाही. एक तर पुण्य नेता येतं, एक तर पाप नेता येतं. आणि दुसरी गोष्ट, जेवढं आपण कमवलं तेवढ्यातलं काही धन कोणाला नेता येत नाही. पण आजकालची मुलं सांगतील, देवा आम्हाला काही नाही नेता आलं चालेल, पण मोबाईल मात्र घेऊन जाऊ दे. हे मोबाईल शिवाय बसतच ते का. आता वरची जर मोबाईल मिळणार नाही तर आता सवय लावा थोडी, एक दिवस मोबाईल बाजूला ठेवायचा. अहो तो उशिरा लागतोच. आम्ही रात्री 12-1ला खेळतो, रात्री 2-2:30 वाजता, तरी कोणी कोणी मोरी खाली बसत राहत. त्याला माहित नाही कुठं साप येईल, त्याच्या अंगावरून खेळून जात असत तर ते काय चाललंय, पागल हो राहिले मोबाईल मध्ये लोक. लहान लहान पोरं असे थरथर थरथर कापत. त्यांनी जर मोबाईल नाही दिला ना तर त्यांना ऍडमिट करावं लागतं. अरे बाबा, मग तेवढ्या पुरतं तेवढं ना, ठीक आहे, गुरुला माना, गुगलला माना, माना, त्याच्यात ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या शिवमहापुराण कथा आहे, त्याच्यात सगळं ज्ञान आहे. असं काहीच नाही की गुगल मध्ये ज्ञान नाही. तुम्ही फक्त एवढं करा, आज ज्ञानेश्वरीतला आहे हा अध्यायातला हा गोळी आम्हाला पाहिजे, लगेच येते. पण तिकडं जातच नाही, गुगल कोण इकडं सरकत. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे सर आहे ना, कामातून गेले, शिर गेलं कामातून. त्याच्यामुळं तिकडं लक्ष नका देऊ. देव काय वरती जाताना तुम्हाला मोबाईल देणार नाही, त्याची सवय करा. आणि म्हणून 3 मुलं आहे, धार्मिक आहे. जसे तुम्ही इथं तरुण मुलं आमच्या तरी घ्यायला येतात. वैजापूरला आम्ही होतो का त्याला रामवाडीत, अहो अक्षरशः 100-200 मुलं असे मस्त स्वागत करायला यायचे. सगळे तरुण पोरं. म्हणलं, भोले बाबा, हे तरुण पोरं आज तुमच्याकडे आले, आमचा भारत महाराष्ट्र सुजलम सुफलम झाला, का तुमच्या चरणापाशी आले. आणि यायची गरज आहे या मुलांना, खूप गरज आहे. ही आराधना, ही धारणा, हा धर्म यांना कळण्यासाठी अतिशय खूप खोलवर जाऊन शिवमहापुराण कथा करण्यापेक्षा मुलांना थोडा संस्कार लागला पाहिजे. त्याच्यासाठी त्या मुलांना 3घांना एवढा संस्कार होता, एवढा संस्कार होता की 3घ जण संध्याकाळी सकाळी शिवलिंग बनवायचे मातीचं. मला आजही सांगतो, मातीचं शिवलिंग किती महत्वाचं असतं. पहिला दिवस, दुसरा दिवस, दूर नावाचा राक्षस होता, फार कठीण होता, दुर्ग नावाचा, आणि त्याने सगळ्याला समाप्त करून टाकलं. फक्त एकमेव उज्जैन नगरी राहिली होती. आणि त्याला कळवलं कोणीतरी, अरे ह्या उज्जैन नगरीमध्ये कोणीतरी 3 मुलं सगळ्या गावाचं रक्षण करतायत, ते काहीतरी पूजा करतायत. आणि म्हणून तो राजा त्या गावाचा कडकोड म्हणजे सगळं कडक, सगळ्या बाजूने कडकोड बंदोबस्त होता. म्हणजे सगळ्या बाजूनी भिंत बांधलेली, भिंत तोडून आतमध्ये प्रवेश केला. सगळं गाव उज्जैन नगरी घाबरली, थरारली. आज हा सगळं सैन्यसह राजा राक्षस हा इथं प्रवेश करतात. सगळी नगरी थरारली. कोणी त्या मुलांचा आश्रय केला की ही मुलं पूजा करतात, आणि यांचा आश्रय करून जे मुलं पूजा करतात त्यांचा आश्रय जर केला तर आपल्याही काही काही रस्त्याने जातात बघा. एखादा मुलगा धार्मिक असला तर त्याच्यामुळे तो बी जगतो. तो फार कठीण असतो तरी तो जगतो. कारण का, याच्या एखाद्या घरामध्ये दररोज जर मारुतीरायाच्या मंदिरात जात असेल, पांडुरंगाच्या मंदिरात जात असेल, महादेवाच्या मंदिरात जात असेल आणि पूजा करत असेल तर त्याच्यामध्ये सगळं घर त्याच्यावर जगतं. लक्षात ठेवा, एकट्या माणसावर. म्हणून सगळ्यांनीच केलं. किती गोड आहे, अतिशय सुंदर चिंतन आहे. जेणेकरून आपल्याला एक कळालं पाहिजे की 3 जण पूजा करीत होता, राक्षस आला आणि राक्षसाने नंगी तलवार हातात घेतली अशी, आणि 3घांचं शिरशेत करून टाकणार. राक्षसाला हेच काम आहे, चांगल्या लोकांना उद्ध्वस्त करणं. आजही राक्षस प्रवृत्ती गेली नाही आहे, लक्षात राहू द्या. तिचं नष्ट करण्यासाठी, आपल्याला धर्माचं परत पालन करण्यासाठी
आपल्या अंतकरणात आपला धर्म रुजला गेला पाहिजे, आपल्या अंतकरणात उतरला गेला पाहिजे, आपल्या मनामनात प्रत्येक मुलांच्या अंतकरणात ही संस्कृती, ही परंपरा, हा धर्म अंतकरणातल्या अंतकरणात गेला पाहिजे, आतमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्यांची दृढ निष्ठा झाली पाहिजे. 3 मुलांचं शिरछेद करणार, मानेवर तलवार येणार, त्यांनी वर सुद्धा पाहिलं नाही असं. त्याने शिव 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राने अभिषेक चालू ठेवला आणि ती तलवार मानेवर पडणार. तेवढ्या क्षणात महाकालेश्वर त्यांच्या त्या मातीच्या पिंडीतून निर्माण झाला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. बोला महाकालेश्वर. मोठा खड्डा पडला तिथं असा, आकाशा पाताळापर्यंत असा सुंदर असे रूप धारण केलेलं महादेवानं 3 मुलांनी नमस्कार केला. देवा, आमच्या श्रद्धेला तू धावून आलास, येतो देव, खरंच धावून ये. तुम्ही नेम्या रात्री कुठेही जा आणि महादेवाचं नाव घ्या, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. या व्यासपीठावरून बोलतो आम्ही अनुभव घेतले. 4-4, 5 आम्ही कोल्हापूरच्या 5 परसाच्या जागेवरून 25 गाड्यांनी आमच्या पलट्या घेतल्या. लोकांना केसाला सुद्धा नाही. कारण का की आमच्याजवळ जनार्दन स्वामी आणि गाडीमध्ये एक महादेव कायम असतो. हा महादेव सगळ्यांनी असा हात लावला होता गाडीतल्यांनी. म्हटलंय सगळ्यांनी नमस्कार करायला. आम्हाला काय बुद्धी झाली, सगळ्यांनी नमस्कार केला, हातात महादेव घेतला, नमस्कार केला. 5-10 मिनिटात आमचा हाच ड्रायव्हर होता. आम्ही 5-10 मिनिटात वाहनावर अडकलेला, त्याला वाचवायला गेलो म्हणून या ट्रॅकवरून त्या ट्रॅकवरून वनचं रोड आणि तिथून पण अशा कितीतरी पालट्या घेतल्या गाडीने. 4 तास गाडी शिल्लक नाही, पण माणसं तशीच आज शिल्लक. लक्षात राहूया, एवढी वैशिष्ट्यपूर्ण जर सेवा केली महादेवाची, तुम्हाला काही धक्का नाही. अशी कथा ऐकतात तुम्ही, निर्लेप नारायण होऊन जाल. म्हणून तिघांच्या नमस्कार केला. देवाने एक बाहेर श्वास बाहेर काढला, उसका बाहेर काढला महादेवाने, महाकालेश्वराने निस्तासा उसका बाहेर काढला आणि त्या श्वासातून त्या राक्षसाचं राख झाली आणि ती राख महादेवाने लावली. काय लावली? चिता भस्म लेपा. चिता भस्म से तेरा नित नित फोटो गार भस्म पूर्ण त्याचं अंगाला लावलं म्हणून ती आज भस्म आरती होती. कोणी कोणी पाहिजे भस्म आरती? किती छान राहते भस्म आरती, खूप सुंदर राहते. 1-2 महिन्यातून महाकालेश्वरला जात जा, खरंच जात जा. तिथं एक ग्रह आहे, मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाची उत्पत्ती तिथं झाली. काही लोक म्हणतात आम्हाला मंगळे 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 लग्न होत. एक लक्षात घ्या की जर मंगळ ग्रह असेल ना तर तिथं भाताचा नैवेद्य दाखवतात, भात शिजवतात, त्या मंगळ ग्रहावर लेप देतात, असं लेप देतात आणि मग ते भाताचा प्रसाद बाजूला केला का आपले दोन्ही हात आहे ना त्या मंगळ ग्रहाला असं घसावतात की आपला ग्रहाचा दोष निघून जावा. म्हणून उज्जैनला आहे मंगळ ग्रह. जर तुम्ही गेलात तिथं असं अवश्य दर्शन घ्या. आणि तिथे एक कालभैरव आहे. कालभैरव पाहिला तुम्ही? कोणी कोणी पाहिला? प्रसाद कोणी कोणी घेतला? बरं ते चुटुक चुटुक पितो बरं ते असं
अशी वाटी लावायचं उशीर आहे. आणि हळूच तिथले देवता घ्या प्रसाद. सावध असलं तर बरं आहे, नाहीतर काही काही तिथून सुरू होऊन जाते. महान कालेश्वर किती सुंदर देवता आहे. तिथं 9 ग्रह आहे. 3.5 पीठापैकी 1 पीठ आहे. अतिशय महत्वाचं आहे. म्हणून उज्जैन नगरीला एक महान राजा विक्रमादित्याची नगरी म्हणतात त्याला. खूप सुंदर नगरी आहे. खूप कथा फार सुंदर आहे. आपल्याला तिकडे गेलं तर इकडे वेळ कमी पडेल, कारण आपल्याला एक ज्योतिर्लिंग पाहिजे, महाकालेश्वर. त्याचं एक विशेष होता. चंद्रसेन नावाचा राजा तिथे, आणि चंद्रसेन नावाचा राजा प्रदोष. एक कधी कधी बघा असं होतं की यदु म्हणजे भिक्षुक म्हणून, भिक्षुक असा अवतार भगवान शंकराने घेतला होता भिक्षुकाचा. कारण त्या ठिकाणी एक राजा, आणि तो राजा अतिशय प्रजेचं पालन करीत होता, पण युद्धामध्ये त्याचा शिरच्छेद झाला आणि त्याची पत्नी पळायला लागली. पुढं पळता 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 त्या पत्नीने एका झाडाखाली आधार घेतला आणि तिचा त्या मुलाचा जन्म तिथं झाला झाडाखाली. झाडाखाली झाल्यानंतर तिला वाटलं पाणी प्यावं थोडस, म्हणून ती नेमकं त्या तळ्यामध्ये पाणी प्यायला गेली आणि तिलाही मगरीने गिळून घेतलं. मुलगा अनाथ पाडला. जन्मतच अनाथ होणं ही सोपी गोष्ट नाही, लक्षात राहते. जन्मतच अनाथ व्हायचं म्हणजे जन्मतच. तुम्हाला माहिती नाही कथा, सुमतीची कथा माहिती आहे की अक्षरशः तिने काय केलं, लग्न झालं, लग्नानंतर पती गेल्यानंतर तिच्या पित्यानं घरी आणलं, परंतु तिला नीटने व्रत पालन करता आलं म्हणून पित्यानं तिला काढून दिलं. ती जंगलात एका शिकाऱ्याशी लग्न केलं, किराताशी लग्न केलं, आणि मग ते काय, जो खायचा ते ही खायची, जो प्यायचं तर ही प्यायला लागली, आणि हळूहळू इतकी मांसाहार करायला लागली. एक दिवस रात्री उठली, एवढा अंधार होता, तिने बकरू कापायच्या ऐवजी वासूच कापलं. आणि मग ते पाहिलं तिने, अरे रे 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 रे. ब्राह्मण कुळात जन्माला असल्यामुळे तिचे ते संस्कार तिथून हातात, तिच्या मुखातून फक्त 2 शब्द निघाले, शिव शिव असा शब्द निघाला. की आपण हे काय केलं, काय खातोय आपण, काय नराधाम जीवन जगताय लोक. अरे हे मांसाहार खाणं आपलं नाहीये, मद्यपान करणं आपण नाही, राक्षसाचं खाणं आहे. लोक मांसाहार करणं हे चांगलं नाहीच आहे. अरे कुठं काय पडलेलं, कोणत्या ठिकाणी ते अशी घाण जागेवर ठेवलेलं, आणि ते आपण आणतो आपल्या घरात आणतो. माणूस गेला तर स्मशानात जातो, आणि हे स्मशानातून आपल्या घरात आणताना आपल्या घराला स्मशान बनवतात, किचन म्हणजे स्मशान बनवतात. मग म्हणते बाबा द्या नारळ. अरे तुझ्या घरात जर भूत नसताय तर आमचे नारळ नेऊन काय उपयोग आहे, लक्षात घ्या. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला बाबा करते म्हणून तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहू द्या की जेणेकरून मांसाहार आपल्या हिंदू संस्कृतीत चालतच नाही, मुळीच नाही. पण बाबा कोरोना झाला खायला लावले. अरे आम्ही प्रत्येक घरात, प्रत्येक दारात, प्रत्येक दवाखान्यात, प्रत्येक ठिकाणी फिरलो. आमचे सगळं कार्यक्रम चालू होते, काय वाटलं नाही, कोणाला काही झालं नाही. परंतु ज्यांनी खाल्लं पिल्लं माळी तोडायचे लोक दिसतात. अरे मेले असते, चालले असते, पण धर्म कसं काय सोडला आपण? म्हणजे मरण नको, माळ गेली तरी चालेल, परंतु आपण जगलो पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ परीक्षण आपलं किती झालं. या ठिकाणी डॉक्टर व्हायचं होतं एखादा, आणि डॉक्टर व्हायचं असताना त्याला परीक्षा घ्यायची ती प्रत्येकाची, इकडे 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 म्हणे. मग तुला डॉक्टर व्हायचं, एकाने असं ते गटरीतलं पाणी आणून ठेवलं, मग तो म्हणता किळस झाली नाही पाहिजे, किळस आली नाही पाहिजे. ते आलं, प्रत्येक मुलगा यायचा डॉक्टर होण्यासाठी परीक्षा, त्यात सांगायचे बोट बोट आणि चाट, ते सगळे बोट असं प्रत्येक जण चाटायचं. म्हणे अगोदर आहे ना, पहिल्यांदा सांगितलं शिक्षकाने, तू चाट. सगळ्यांनी चाटलं. म्हणे पोरा हो, आम्ही पण बोट चाटले, पण आम्ही हे बुडवलं आणि हे चाटलं. तुम्ही तेच बुडवलं आणि तेच चाटलं. माहिती तुम्हाला किळस येणार नाही, पण परीक्षेत तुम्ही नापास झाले, याचा अर्थ तुमचं लक्ष नव्हतं. बोट बुडायचं कोणतं, चाटायचं कोणतं. कधी कधी लक्षात राहत नाही.
आणि म्हणून भगवान शंकराची इतकी सुंदर पूजा करा, कधीच मांसाहार करू नका. चुकून सुद्धा आपण आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही, मद्यपान चालत नाही. एखाद्याला जर वाटत असेल आपलं खूप त्रास होतो, कंबर दुखतो, गुडघे दुखतात, तर सकाळी सकाळी उठायचं, तूप आणि हळद एकत्र करायची आणि ती फक्त चाटायची. काय करायची? फक्त नुसतं जिभेवर चाटली तरी आपलं सगळं शरीरातला जेवढं काही दुखणं असेल तेवढं बरं होत जातं. किती सोपी विलाज आहे. पण बस त्यांनी हे खाल्लंच पाहिजे, ते खाल्लंच पाहिजे. चांगले चांगले मुलं शाळेत नेमकं गेले तिथं नेमकंच ते द्यायचे त्यांनी. म्हणजे कुठून बालवाडीत हे लेकरायला आलं, म्हणजे सगळे मुलं आमचे भ्रष्ट करायला सुरुवात झाली होती. परंतु शिवमहापुराण कथा अशी आहे की त्यांना शुद्ध आणि सात्विक आणि धर्माचं पालन करल्याशिवाय राहणारच नाही, परत त्या मार्गावर आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे चंद्रसेन राजा होता. खूप सुंदर कथा आहे. त्या ठिकाणी तिचं गेले ती याच्यात बुडून गेली, त्या याने मगरीने खाऊन घेतलं तिला. तिथे एक ब्राह्मणीन आली, कथा फार सुंदर आहे. आणि ब्राह्मणीन आल्यानंतर तिच्या कड्यावर पोरगा होता, पण याची दया आली आणि हे अनाथ पडलंय, हे कोणाचं असेल, घेऊन जाऊ आपण. तिला वाटलं घेऊन जाऊ, तर तिची आई तर येईल, तर मग करायचं काय. तेवढ्या भिक्षुक वेशामध्ये भगवान शंकर आले. कथा फार आम्हाला सांगता नाही आली जास्त कथा या ठिकाणी, जास्त चिंतन नाही करता आलं, पण कथा ऐकण्यासारखी. भिक्षुक रूपात भगवान शंकर आले आणि भगवान शंकरांनं तिला सांगितलं की हा राजा होता आणि ती एक एवढी महान राणी होती, त्यांना संतान झालं, ती त्याला मग एकाला मगरीने खाल्लं, एक राज्य याच्यात सगळं संपून गेला. म्हणजे मग हे का गेले असे, यांचं मरण का झालं, असं यांना मरण का आलं हे सांगतो. एकाला मगरीच्या तोंडातच का जावं लागलं, किंवा याला एवढं चांगलं सात्विक वागत होता, धर्माचं पालन करीत होता, दररोज पूजा करत होता, सगळ्याला प्रजेला आपल्या लेकरासारखं जे नाही ते योगदान देत होता, आणि एवढं चांगलं असताना हा मेला कसं काय. आपल्याला वाटतं 24 तास मंदिरात देवदेव करतो आणि याच्याच मागे का बरं असं लागतं. ते पण ऐकून घ्या, ते पण ऐकलं पाहिजे. कधी कधी माणसाने हे ऐकलं पाहिजे. शेवटी एक जर हे आहे काय म्हणतात त्याला, एखादा शेतकरी आहे, दररोज मंदिरात जातो, दररोज मंदिरात जातो, दररोज मंदिरात जातो, त्रिकाल पूजा करतो, परंतु कर्मधर्म संयोगाने त्याच्या वाट्याला, त्याच्या मुलाच्या वाट्याला खळ्यावरतीच सर्पदंश झाला, नाक चावला, म्हणून त्याच्या तोंडाला फेस आला. तो मुलगा घेऊन जाताना खांद्यावर तेवढ्यात कोणीतरी पुढून आला, म्हणजे काय झालं तो, म्हणजे माझ्या मुलाने मान टाकली, थोडस काहीतरी दिली, खाल्ल्यावर मुलगा चांगला झाला. परंतु काही दिवसांनी परत अशी वेळ आली की त्यांनी खूप गहू पेरले, आणि गहू पेरल्यावर मोठी खाळ्यामध्ये अशी रास लागली. कोणीतरी दुश्मन होतं, राहतच माणसाचं कोणी कोणी, आणि याला मस्त आनंद झाला, अरे आपल्या सगळ्यात जास्त गहू झाले, मस्त नाचायला लागला आनंदानं. आणि रात्री 12ला तो झोपायला गेला, आणि तेवढ्याचा तितका पाऊस आला, त्याची गहू चोळून गेली. तो म्हणे देवच नाही, त्रिकाल पूजा करणारा मंदिरात जायचंच नाही. म्हणलं का? अरे म्हणे कसं, एवढं पूजा करतो तरी माझ्या मुलाला सर्पदंश झाला. देवा तुझा काय बळीला, देवा आणि बळीला, दुःखाचे देवा तुझा
सद्गुरू जनार्दन स्वामीकडे एकदा नाशिकला मोठे मोठे वकील वगैरे आलेले होते आणि अचानक एक मुलगा त्याला नागाचा म्हणजे नाग चावला होता. बाबाजींनी तेवढ्या वेळेला सांगितलं, हो तुम्ही साहेब बाहेर जा, लेकरू आलं. बाबाजींनी त्याला सर्पदंश झालेल्याला फक्त बाबाजीची विभूती भेटली आणि सगळंच म्हणायला लागले, ए बाळा म्हण नर्मदाय नमा. काय म्हणायला लावायचे बाबाजी? नर्मदाय नमा, नर्मदाय नमा, नर्मदाय नमा असं म्हटलं लेकरू उठून बसायचं. आमच्या इकडं एक गाव आहे नांदुर्डी. काय आहे? नांदुर्डी गाव आहे. नांदुर्डी गाव लय लोक यायचे शिवेला, उगाव खेड्याचे नांदुर्डीचे खूप लोक काकोळ्यात यायचे. शिवपुरीत आम्ही 3 वर्ष होतो, वेरूळला 3 वर्ष होतो. नंतर नाशिकला गेलो, बाबाजी गेले म्हणून. नंतर आम्ही काकोळ्यात काय आनंद घेतला काय सांगा तुम्हाला. काकोळं कळतं का तुम्हाला? शिवपुरी, शावागिरी बाबा राहती जाती शिवपुरी. काकोळा म्हणजे काकोळती यायचं माणूस जाता जाता. बाबाजी म्हणायचे काकोळ्याला चला. कधी रात्री कार्यक्रम आला बाबाजी काकोळ्यात यायचे बरं का. आणि म्हणून अतिशय म्हणजे ऐकण्यासारखं आहे. कधी कधी बाबाजींचं जीवनचरित्र ऐकलं तर माणसाचं काय होतं, मन भरून जातं. त्या नांदुर्डी गावात त्यांना कायम प्रत्येकाच्या शेतीमध्ये नाग निघायचे, सापच साप निघायचे. कुठे गेलं तर दररोज दंश सर्पदंश व्हायचे. सद्गुरू जनार्दन स्वामीकडं एकदा तर एक रात्री 12 वाजता एक जण आला, बाबाजी बाबाजी माझ्या मागं साप पिच्छा सोडत नाही म्हणे. बाबाजींनी सांगितलं, अरे बेट्या हुशनवारी सूट घेती अमरदारी, तू तुझ्या भावाचा विचार केला नाही, त्याला मारलं, तोच तुझ्या पाठीमागे लागला. बाबाजी म्हणले ते. बाबाजीला सगळं कळत होतं. आणि म्हणून नांदुर्डीला वरदान देऊन टाकलं की बाबा हो, तुमच्या गावात कायम सर्प निघाता, तुम्हाला कायम आजपासून आहे ना. तिथं बाबाजींनी कुट्या झाली बाबाजींची, त्याला संजीवनी कुट्या म्हणतात. कोणालाही सर्प चांगला तर काकोळ्यापर्यंत यायचं नाही, तिथं कुट्यात नेऊन टाका. आजही त्या कुट्यात कोणी नेऊन टाकलं तर तसं किती सर्प चावलेला असतो तर लगेच बरा होतो, पण सर्प राहिलेच नाही. बाबाजींनी त्या ठिकाणी कार्यक्रम केल्यानंतर अजिबात सर्प नाही, काही नाही. परंतु चावला चुकून तर कुट्यात नेऊन टाकतात. तिथं आजवी नांदुर्ड्याच्या कुट्यात नेतात. काय बाबाजींचे हे. आम्ही तर सगळ्यांमध्ये, सगळ्या देवांमध्ये आणि सगळ्या ठिकाणी रात्रंदिवस आमच्या डोळ्यात बाबाजी पाहतो, म्हणून शिवमहापुराण कथा करता येते आम्हाला. नाहीतर काय आमच्याकडे कायम बाबाजी पाहतो आम्ही. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, देवदी सोजनी वारी, जनी वारी, जनी वारी, गुरु आई तेरिता भाव, गुरु आई तेरिता भाव. म्हणून तो महादेवाच्या मंदिरात आला. तो शेतकरी जोरात जोरात डोका आदळायला लागला, खूप डोका आदळतं असं. महादेवाने सांगितलं, झालं काय? महादेव प्रगट झाले. काय झालं म्हणे? काही नाही देवा, एकोणते एक मुलगा होता, एवढी सेवा करताना तरी दर सर्पदंश झाला, तो मारता मारता वाचला. कोणीतरी आलं म्हणे, त्याने ते काहीतरी दिलं म्हणून मुलगा वाचला. महादेवाने सांगितलं, दुसरं कोणी नव्हतं, तू त्रिकाल पूजा करीत होता म्हणून तुझ्या लेकराला मरण निश्चित होतं. काळानं त्याच्यावर झडप टाकली होती, परंतु तुझी पूजा चांगली आहे, तू नित्यनेमाने येतो म्हणून तिथं जडीबुटी द्यायला कोणीच आलं नव्हतं. तो स्वतः महादेव तुझ्या मुलाला वाचवण्यासाठी आला. डोळे खुलले. म्हणजे मग देवा, माझ्या एवढ्या राशीवर पाणी का बरं पडलं? माझा गहू वाहून का गेला? अरे म्हणे बाबा, कोणीतरी तुझा दुश्मन येऊन त्याच्यात सगळं विष टाकून दिलं आणि मग तुम्ही ते खाल्लं असतं, सगळं घर गेलं असतं. त्याच्यामुळे मी रात्रीतून एवढा पाऊस पाडला, ते गहू वाहून गेले आणि तुम्हाला वाचवलं. मग साष्टांग दंडवत घालतो, देवा मला माफ करा. म्हणजे देव वाचवतो, परंतु आपली श्रद्धा कधीही देवावरून काय झाली नाही पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास हा कायम टिकून राहिला पाहिजे. त्या म्हणजे त्या राणीला मगरीने का नेलं की तिने मागच्या जन्मात तिच्या सवतीला मारलं होतं, मग ती मगर झाली होती. लय कथा सुंदर आहे, पण आता आपल्याला वेळ कमी आहे. आणि त्या राजानं ज्या वेळेस त्याच्यावर अशी वेळ का आली की तो राजा भगवान शंकराचा प्रदोष पूजन करत होता.
खूप धार्मिक होता मागच्या जन्मात. आणि पूजन करता करता कोणीतरी सैन्य आलं, हा अर्धी पूजा सोडून समोर गेला. कोणीतरी प्रधान त्यांचा मंत्री होता, त्याच्यावर त्याचं शिरशेत केलं, मुंडकं उतरवलं आणि तसाच जाऊन जेवायला बसला आणि जेवण केलं तसाच झोपला. आणि म्हणून भगवान शंकराच्या पूजाचा अपमान, भगवान शंकराची अर्धवट पूजा सोडून निघाला, म्हणून त्याला ह्या जन्मात अर्धवट राज्य सोडून निघून जावं लागलं. कर्माचा लेका न चुके ब्रह्मादिका. ब्रह्मदेवाला चुकत नाही तर आपल्याला काय चुकणार आहे. हे सगळं मागच्या जन्माचं असतं आणि ह्या जन्मात ते वाढून ठेवलेलं राहतं. आपल्याला वाटतं ह्यावेळेस आम्ही एवढं देवदेव करतो, पण आमच्या वेळेस का. म्हणून आपल्याला सुखी व्हायचं असेल तर पहिली लोक काय करायचे, घराच्या बाहेर एकतरी 2-4 तांबे पाणी टाकायचे. नेम होता. दिवस उगायच्या आत घराच्या बाहेर सडा टाकायचे किंवा पाणी टाकायचे किंवा उमरा पाण्याने पुसून घ्यायचे. म्हणजे पितरलोक आपले कायम शांत राहायचे, आपल्याला आशीर्वाद द्यायचे. म्हणून घराच्या बाहेर कमीत कमी बादलीवर पाणी तरी टाकलं पाहिजे दररोज. सडा टाकायचा नेम आहे ना, म्हणून तो सडा वगैरे असायचा. पण आता काय, अशा ह्या गोष्टी असतात. असं गोड असं चिंतन तुमच्या पुढे आम्ही दररोज ठेवत आहोत. झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते, झोलिया भरते हैं खाली नहीं जाते, झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते, झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते. भोले बाबा के दरबार में जो झोलिया भरते खाली नहीं हो जाते, झोलिया भरते खाली नहीं हो जाते, झोलिया भरते खाली नहीं जाते. म्हणून आपण सर्वजण दररोज येतात, मोठ्या संख्येने येतात. चांगली गोष्ट आहे. सौराष्ट्र सोमनाथमच्या श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालम ओंकार ममलेश्वरम. ओंकारेश्वरला जायचं आहे उद्या. ओंकार ममलेश्वरम, केदार हिमपुष्टे, केदारनाथ खूप चांगलं आहे. नारायण स्वतः मातीचं शिवलिंगाची पूजा करायची, नरनारायण स्वतः पूजा करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पूजनातून 6 महिन्याच्या तपश्चर्यातून, त्या मातीच्या पूजनातून भगवान शंकर प्रकट झाले. आणि नारायणाने सांगितलं, देवा तुम्ही इथंच राहा. एवढी मोठं पहाड दिसतो ना, बद्रिका आश्रमावर देव राहिले. बद्रीनाथ, केदारनाथ आणि बद्रीनाथ, केदारनाथाच्या पहाडावर राहिले. एकदा हेच 5 पांडव कायम भगवान शंकराची पूजा करायची. भगवान श्रीकृष्ण सांगितलं होतं, तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी शिवलिंग बनवा. आणि ते शिवलिंग पूजा करत असताना त्यांना कळालं की त्या भगवान शंकर सुंदर असं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊ. त्या मंदिराला गेले, देवाने म्हशीचं रूप धारण केलं. कशाचं रूप धारण केलं? म्हशीचं रूप धारण केलं. आणि पळायला लागले त्यांच्या पुढं देव. हे 5 पांडव त्यांच्या पाठीमागं पळायला लागले. अरे म्हैस कुठं आली? ते भीमाने ओळखलं. नेमकं कोणी ओळखलं? भीमाने ओळखलं. अरे हा ये ना म्हैस नाही आहे, महादेव आहे. काय? साक्षात महादेव आहे. भीमाने शपथ ओढली अशी जोऱ्यात. आणि काही ठिकाणी एक 5 भाग झाले. त्या कशाचे? म्हशीचे 5 भाग झाले. आणि त्याला पंच केदार म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्यातला म्हशीचा जो आपला जो पाठीमागचा भाग राहतो इथून तर एवढा, तो मेन केदारनाथ आहे. आणि हे जे आहे मुख जे आहे ते पशुपतीनाथला जाऊन पडलेलं आहे. म्हणून पंच केदार पण करतात लोक. नुसतं केदारनाथ नाही करीत, पंच केदार पण करतात. अवघड आहे. म्हणून 5 ठिकाणी भाग पडले म्हणून पंचकेदार. लक्षात राहू द्या. त्याला केदारनाथ म्हणतात. कोणी पूजा केली होती? नारायणाने. आणि त्या देवाचं नाव पडलं केदारनाथ. तेरी होवे जय जयकार मेरे पंच केदारनाथ, तेरी होवे जयकार मेरे पंच केदारनाथ, तेरी होवे जयकार मेरे पंच केदारनाथ. केदारनाथ धाम है तेरा, केदारनाथ धाम है तेरा, बद्रीनाथ धाम तेरी होवे जयकार पंच केदारनाथ.
होईल आरती पंचकेला. असं एक एक ज्योतिर्लिंग आहे. 2-4 ज्योतिर्लिंग आहे ते उद्या आपण पूर्ण करणार आहोत. 13 तारखेला शिवमहापुराण कथेची सांगता राहील. उद्या आपल्याला जेवढा आनंद घेता येईल, आम्ही उद्या जास्त तिकडं त्र्यंबकला जात नाही, नाशिकला जात नाही, उद्या इथंच थांबणार आहोत. त्याच्यामुळं उद्या राईट टाईम आपण कथा सुरू करू. 6:30-7लाच 6:30ला भजनी मंडळ येईल आणि 7ला म्हणजे 7 ते 9 या टायमिंगमध्ये, कारण महाप्रसाद राहतो. महाप्रसाद ज्यांनी दिला त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण शिवमहापुराण कथेमध्ये जे अन्नदान करतात त्यांच्या घरात कधीच काही कमी पडत नाही, कधी शक्य नाही. अन्न देणारा दाता 10 हातानं महादेव त्यांना देतो, 1000 हाताने देतो. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. अरे बाबा काय वाचवत नाही तो काय. आमच्याकडं नाशिकला एकदा काय झालं, बाबाजींकडं बाबाजी अशी बालकी घेऊन बाहेर बसले होते, दगड उचलीत होते. दगड सगळे असे दगड उचलायचे. बाबाजीकडं असं कोणी आलं तर काय भाऊ दगड उचल म्हणायचे बाबाजींचे. बाबाजीचं काम अवघड होतं. आणि एक तेवढ्यात काय झालं, एक पोलिसाची गाडी पाठीमागे लागली, पोलीस दादाची गाडी पाठीमागे लागली, वांग 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 करीत चालली. ती वराडाची ट्रक होती. त्याला वाटलं आता आपल्याला पकडलं आता पोलिसांनी. त्यांनी तेवढ्यात नाशिक आश्रम पाहिलं आणि बाबाजीची पालखी तिथं पाहिली. ती गाडी लगेच तिथं लावली आणि बाबाजीला नमस्कार केला आणि दगड उचलायला लागले. दगड उचलायला लागल्यानंतर पोलिसाला वाटले श्रमदानाचं आले, ती गाडी निघून गेली. येऊन चला गाडी गेली आपणही चला, म्हणजे सहज गेले. दगड उचलायला लागले पटापटा पटापटा पटा. म्हणजे बाबाजीकडं सहज जरी गेले तरी त्याचं कल्याण होत होतं. म्हणून आपण सद्गुरूंकडं महादेवाकडं सहज जरी तुम्ही आलात, कळसाकडं पाहिलं तरी निश्चित कल्याण होणार, तुमचं सार्थक होणार. अशी ही कथा आपली जीवनाची व्यथा घालवते, आपलं दुःख घालवते, आपलं दारिद्र्य घालवते, सगळं संकटापासून आपलं सगळं मुक्त करते आणि आपल्याला सगळ्या ठिकाणी सुख आणि समृद्धी देते. अशी ही शिवमहापुराण कथा ही गंगा. तिच्यात गेल्या 5 दिवसापासून तुम्ही स्नानार्जन करतात आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेतात. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहेत. ज्यांनी आज पंगत दिली ते आरतीसाठी आमचे नंदुभाऊन ते सगळे त्यांचं नाव घेतील. त्यांनी यजमानानं प्रत्येकाने आरती पेटवायची. सर्वांनी आरती पेटून सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. जय जनार्दन, जय बाबाजी. जय जनार्दन. बाबाजी ते आपले शेख साहेब आले ते